हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज युअर नम्रता फ्रॉम पुणे. तर मी पुण्याचीच आहे बेसिकली, पण मी थोड्या दिवसांसाठी मुंबईला आली होती दिवाळीमध्ये आजीबाबांकडे. तर दिवाळी तर 2 दिवसांचीच होती, 3 दिवसांची होती आणि चौथ्या दिवशी तर तसे मी फ्रीच होते. सो वी डिसाइडेड टू गो टू सिद्धिविनायक टेम्पल देअर. तर सिद्धिविनायक टेम्पलला आम्ही जाण्यासाठी मरोळ नाकावरून मेट्रो पकडली. आता सिद्धिविनायक टेम्पलला जाणं ना गाईज इतकं इझी झालेलं आहे. नाही तर पहिले जर तुम्ही 5-6 वर्षापूर्वीची जर तुम्ही ही गोष्ट करता तर बसने प्रवास करायला लागायचा सिद्धिविनायक टेम्पलला जाण्यासाठी आणि 2 ते 3 बसेस चेंज कराव्या लागायच्या आणि तिथून पुढे तुम्हाला चालत जावं लागायचं. पण विथ मेट्रो इट गेट्स इझियर. म्हणजे फक्त तुम्हाला एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जायचं आणि तुम्ही डॅम युअर ॲट सिद्धिविनायक टेम्पल स्टेशन. इतकं इझी झालं आहे. सिद्धिविनायक टेम्पलला जाण्यासाठी मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत आले होते आणि मेट्रोचं जे तिकीट आहे ना गाईज ते 50 रुपीज पर पर्सन आहे. सो आम्ही 9 जण होतो तर 50 रुपीज पर पर्सन इंटू 9 इज इक्वल टू आय थिंक 1000 रुपीज आमचे काहीतरी लागले इथे. आय मीन येणं जाणं पकडून जर तुम्ही म्हणत असता. ठीक आहे. तो मग ही माझ्या दोन्ही मामी आहेत आणि इथे ॲक्च्युली एक झालं होतं की आजीला एक्सक्लेटरवर चढायसाठी खूप जास्त भीती वाटते. सो आम्ही तिला सर्वजण मदत करत होतो आणि तो माझा मामाचा मुलगा जो आहे तो तिला मदत करत होता की ॲटलिस्ट चढ बाई तू चढ. ती म्हणजे नाही बिलकुल नाही, मी नाही चढणार. बट कसं तरी तिला चढवलं एक्सकलेटरवर. हे गाईज, सो आज आपण चाललो आहे सिद्धिविनायकला वाया अंडरग्राऊंड मेट्रो. आय मीन मरोळ मेट्रोज ना, फेविकॉल मरोळ नाका, वॉट एव्हर इट इज, तेच ते. बाय. हॅलो, कुठे चाललो बाळा आपण? अरे काय सांग ना, कुठे चाललो सांग. असं सांग. आपण कुठे चाललो? तू कितवीला? तुझं नाव काय बाळ? रितिका किशोर फुलशेते. कितवीला आहे तू? दुसरीला. ही माझी सख्खी बहीण आहे. तिथे आमचा थोडासा छोटासा व्लॉग चालू होता, तो जो की संपला. मिनी व्लॉगमध्ये सुद्धा एक मिनी व्लॉग. ओके. तर आम्ही तर मेट्रोची वाट पाहत होतो. इथे आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही काहीतरी 2-3 फोटोज पण काढले. ही माझी आजी, जिच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ती खूप मुश्किलने येते, बट ठीक आहे. ज्यावेळेस ती हसते ती खूप छान दिसते, खरंच खूप छान दिसते. तर मेट्रो आली होती 5 to 10 मिनिट्समध्ये मेट्रो आली. सो आम्ही मेट्रोमध्ये बसलो सर्वजण ज्याची त्याची जागा पकडून. मेट्रोमध्ये थोडीफार मस्ती वगैरे केली, काही गप्पा झाला. पण गायचं इथे काय मला पुण्याच्या आणि मुंबईच्या मेट्रोमध्ये एक गोष्ट जाणवली. मुंबईच्या मेट्रोमध्ये एक प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टेशन तुमचं यायचं असतं आणि त्यावेळेस तुम्ही उठून उभा राहता त्यावेळेस इतका जोरात जर्क लागतो ना गाईस, तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत. आय मीन 1% तिकडे पडूसुद्धा शकतो, इतक्या जोरामध्ये तो एक जर्क असतो. मे बी लोक ज्यावेळेस मेट्रोमध्ये झोपून जातात आणि त्यांना उठवण्यासाठी हा जर्क असू शकतो. मे बी असंही असेल, आय डोंट नो. बट ठीक आहे, काहीच करू शकतो आता. सो आम्ही सिद्धिविनायक टेम्पलच्या स्टेशनवर आलो होतो आम्ही. ही माझी मामाची मुलगी जिने आता वेव्ह केलं. मी आणि ती सिमिलर एजमध्ये ऑलमोस्ट 6 मंथचाच काहीतरी डिफरन्स असेल आमच्यामध्ये. इथे परत एस्केलेटर आलंच, बट स्टील माझ्या आजीने मॅनेज केलं यावेळीसुद्धा. प्राऊड ऑफ यू आजी. आणि ही माझ्या मामाची मुलगी, जिचं नाव गौरी आहे. भाई तिची हाईट आणि माझी हाईट सिमिलर आहे आणि यू कॅन नॉट बिलीव्ह दॅट. ती 4th स्टँडर्डला आहे. किती घाण कॉम्प्लेक्स येत असेल भाई मला तिला बघून. हा माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे, प्रसाद. हाय. ओके. सो या अगेन एस्केलेटर्स थिंग. ओ फायनली माय आजी मेड इट. प्राऊड ऑफ यू गर्ल. ही माझी बहीण, तिला चढवणं सुद्धा खूप जास्त मुश्किल आहे. मी तिला उचलून तिथपर्यंत ठेवावं लागतं. अगेन शी मेड इट. तर आम्ही सिद्धिविनायक टेम्पलच्या स्टेशनवर आलो होतो. सो आम्ही ते थोडीफार मस्ती केली. आता ती बघा, तिला बिलकुल भीती नाही वाटत. ती डायरेक्टली येऊन जाणार, म्हणजे विदाऊट एनी सपोर्ट. सी ए काय बाप रे. म्हणजे ही जी जनरेशन आहे ना 2015च्या पुढची, ह्यांना काही वाटतच नाही भाई. शपथ काहीच वाटत नाही. आणि ह्याच्यावर मी बिलीव्ह केला आहे ज्यावेळेस मी माझ्या बहिणीकडे बघते. बिकॉज आय थिंक शी इज फ्रॉम 2017 आय थिंक. ओके. आता आम्ही इथे आलो
रीच ॲट सिद्धिविनायक टेम्पल. मी इथे खूप दिवसानंतर मी लहानपणी आले होते, ज्यावेळेस मला काही कळतसुद्धा नव्हतं त्यावेळेस मी आले होते सिद्धिविनायक टेम्पलला. त्यावेळेस मला घरचे म्हणत होते की तू बिलकुल मंदिराच्या आतसुद्धा नव्हते आले, तू बाहेरच थांबले होतेस आणि आज तू स्वतःहून चालली सिद्धिविनायक टेम्पलला. असतं बाबा, एका काळाची गोष्ट असतात. त्यावेळेस काय माहिती काहीतरी चाललं असेल डोक्यामध्ये. ओके, तुम्ही इथे बघू शकता गर्दी, प्रचंड गर्दी. आणि ह्यावेळेस सिच्युएशन अशी होती ना ह्या दिवसाची की मला सेम डेला मला पुण्याला पण निघायचं होतं, बिकॉज सेकंड डे मला ऑफिस होतं. सो आय कॅन नॉट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट, बिकॉज आमच्याकडे सँडविच सुट्टी आहे ना. कॉर्पोरेट लोगों की बात है, उन्हें समझ में आती है. ठीक आहे. तर हे जे रांग आहे ते खूप शेवटपर्यंत होती. हे दुकान आहेत काही मंदिराच्या बाजूला, आणि इथे ॲक्च्युली सामान खूप जास्त महाग मिळतं. बाहेर जर तुम्हाला ती गोष्ट 100 रुपयाला भेटत असेल ना, ती इथे 200 रुपयाला तुम्हाला भेटेल. सो आय विल सजेस्ट डोंट बाय एनिथिंग फ्रॉम हिअर इफ इट इज नॉट अर्जंट. इफ इट लाईक्स देन यू कॅन बाय. तर गणपती बाप्पासाठी आम्ही दुर्वा घेतला होता आणि त्यांच्या आवडीचे फुलं, जास्वंदाचे फुलं घेतले होते आम्ही. तर VIP रांगमध्ये लागलो होतो आम्ही, कारण की इतक्या मोठ्या रांगेमध्ये लागणं इट्स नॉट पॉसिबल ना. त्यामुळे VIPचे पासेस काढले अँड रांगेमध्ये लागलो आम्ही. तर तुम्ही ते TVवर पण बघू शकता. सिद्धिविनायक ते गणपतीचे तुम्ही दर्शन पण करू शकता इथूनच. छान आहे, म्हणजे मला मंदिरात जाऊन खूप छान वाटलं ॲक्च्युली. सहसा मी सहसाच माझं फिरणं होत नाही ऑफिस वगैरेमुळे, की 6 days a week ऑफिस आहे इकडे. जर तुम्ही माझ्या बहिणीचा चेहरा पाहायला पाहिजे. ती रागवली होती कारण मी तिला काहीच नव्हतं घेऊन दिलं. भाई 200-300 रुपयाची गोष्ट का घेऊन देऊ मी तिला, जर मला बाहेर 100 रुपयाला भेटत असेल तर. बाय द वे, मला मुंबईची एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे उंच बिल्डिंग्स. बेसिकली ही जी बिल्डिंग असेल ना, जवळजवळ 30+ फ्लोअरची असणारी बिल्डिंग, आणि असे मी कितीतरी टॉवर्स पाहिले मुंबईमध्ये. आय रिअली लाईक इट. आणि मुंबईचं म्हणजे शोकांतिक आहे, म्हणजे समोरच तुमचं एक जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या बाजूलाच किंवा त्याच्या समोरच इतकी मोठी टॉवर्स आहे. रेसिडेन्शियल एरिया बनतो आहे. इट इज व्हेरी शोकांतिकाचं आहे, काय म्हणणार आता. तर सर्वांना भूक लागलेली होती. तर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो होतो, पण इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी. हे बघा, गर्दी बघून असं म्हणू नका की खूप जास्त फेमस हॉटेल आहे. नो, इट्स नॉट दॅट मच फेमस. तिला खूप गरमी वाटत होती म्हणून तिचा चेहरा असा झालेला आहे, म्हणून ती चिडली, मी तिला त्रास देत होते म्हणून. तर आपण हॉटेलचं बोलत होतो. तर हॉटेलचं असं आहे इथे की जास्त गर्दी, ह्याचा अर्थ ते फेमस नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे की लोकांकडे ऑप्शन्स नाही आहेत म्हणून ते त्या हॉटेलमध्ये आलेले आहेत. And the main thing is we wait here for 10 minutes. outside of the hotel. आणि मग त्यानंतर तिकडच्या मॅनेजरने आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता वरती. ठीक आहे, मग आम्ही वरती गेलो. आता सर्वांना गरम होत होतं आणि AC पाहिजे नव्हते, आणि खाली तर नॉन AC म्हणजे सिटिंग्स होत्या आणि आम्हाला ACची सिटिंग हवी होती. सो वी वेंट अप देअर. तिकडे काय झालं, तिकडे सुद्धा फुल सर्वीकडे, म्हणजे टेबल्स फुल होते. आणि म्हटलं की ठीक आहे, आम्ही अजून 5 मिनिट्स वेट केला. बट 5 मिनिट्स वेट केल्यानंतरसुद्धा तिकडचा एक वेटर असेल किंवा हेड ऑफ द वेटर असेल, हू एव्हर इट इज, आय डोंट केअर, तो आम्हाला डायरेक्टली रागामध्ये किंवा एक वेगळ्याच ॲग्रेसिव्ह टोनमध्ये मतलब आप लोग इधर आने के किसने कहा, इधर क्या नहीं, दूसरे इधर जाके मतलब वहाँ पे जाके बैठो वगैरे काय बोलत होता त्याला त्याचंच माहिती. तर मग आम्ही तिथे गेलो, तिकडे पण जागा नाही आणि तो ज्या टोनमध्ये बोलत होता ना ते टोन पटलीच नाही. सो आम्ही तिथून निघालो अँड देन वी डिसाइडेड की आम्ही आमच्या मोस्ट फेमस आमच्या फॅमिलीमध्ये वर्ल्ड फेमस हॉटेलमध्ये जाणार. ही माझी मामी जे की झोपली होती, म्हणजे ऑब्व्हियसली थकली असेल म्हणूनच. पण आता जर क्लिप मामीने पाहिली ना, मामी खूप जास्त रागवणार आहे कारण की त्यांना माहिती नाही मी हा शॉट घेतला म्हणून. मस्ती चालली होती आमची सर्वांची. हे माझे कझन्स आहेत, म्हणजे माझ्या मम्मीकडच्या साईडचे कझन्स. भाई यांच्यासोबत जे बॉन्डिंग आहे ना ते माझं कोणासोबतच नाही होऊ शकत. लहानपणापासून मी यांच्यासोबत आहे. इथे सुंदर रांगोळी काढली होती पाडव्याची, खूप छान, म्हणजे म्हणून मी तोचा शॉट घेतला.
आणि गाईज आजी इथे स्वतःहून चढली ह्या एस्केलेटरवर स्वतःहून. तर आपण चाललो आहोत आमच्या फॅमिलीमध्ये वर्ल्ड फेमस हॉटेलमध्ये. अँड गाईज लेट मी टेल यू दॅट थिंग की तिकडचे जे जेवण आहे लाजवाब आहे. मुंबईची ट्रॅफिक ते तुम्हाला कधीच वेळेवर पोहोचू देणार नाही. दॅट्स अ थिंग यार, वर्ल्ड फेमस थिंग आहे मुंबईचं ट्रॅफिक. फायनली ट्रॅफिक सुटलं, निघालो आम्ही. कसं झालं, इतकी भूक लागली होती ना, पण ते जे हॉटेलमध्ये झालं ना ते डोक्यातच बसलं होतं. म्हटलं बाई काय समजतो काय तू स्वतःला, निघ मग ना तिकडेच. आम्ही आलो इथे सुदर्शनमध्ये. साकीनाक्याला हे हॉटेल आहे आणि लेट मी टेल यू दॅट खूप मस्त आणि खूपच छान हॉटेल आहे. तुम्ही इंटेरियर पण बघू शकता, खूप सुंदर आहे हॉटेल. आतमध्ये पण फॅमिली सिटिंग्स आहेत, तिकडे जागा नव्हती सो आम्ही नॉर्मल सिटिंग्समध्येच बसलो कारण की जेवायचं होतं सर्वांना. आणि आमच्या शेजारच्या टेबलच्या तिकडे जी मामी आणि आजी सगळे बसले होते, मी इथे. मुझे खुद को ही देखना बहुत पसंद है, बहुत ज़्यादा. आम्ही स्वतःचा एक सेल्फ व्हिडिओ काढत होते, सर्व माझ्याकडे बघत होते आणि त्याच्यामुळे मी हसले. साधंच जेवण मागवलं होतं सर्वांनी, काहीतरी नान आणि आय थिंक हे व्हेज कोल्हापुरी समथिंग काहीतरी होतं. आणि इकडचं जेवण पण तुम्ही माझी रिॲक्शनवरच समजून घ्या की मला इथे बोलायचीच काही गरज नाही आहे. आणि तुम्ही इकडची पावभाजी नक्की ट्राय करा, नक्की म्हणजे नक्की ट्राय करा, खूप जास्त छान आहे. म्हणजे पावभाजी जर बनवायची असेल तर अशी बनवायची. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक यू. बाय. कीप लविंग मी. बाय.